नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मेथांबा। आता उन्हाळा चालू झालेला आहे, छान छान मस्त असे कैऱ्यांचे दिवस चालू झालेत बरं का। तर आता हा मेथांबा तर तुम्ही खायलाच पाहिजे आणि खूप इझी रेसिपी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी बघून कळेलच की ही रेसिपी किती चवदार आणि इझी आहे। चला तर बघूयात हा मेथांबा कसा करायचा। तर मेथांबा करण्यासाठी मी इथे ही कैरी घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही कैरी घेतली तरीही चालेल, फक्त एवढं बघायचं की ती अगदीच कच्ची किंवा अगदीच पिकलेली अशी नको आहे, मीडियम अशी असेल तरी चव एकदम भन्नाट अशी येते। तर मी ही एक अख्खी अशी मोठी कैरी कट करून घेतलेली आहे। कैरीचं साल काढून घ्यायचं आणि छान क्यूबमध्ये अशा कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। मी इथे एक मोठी कैरी कट करून घेतलेली आहे आणि एका कैरीसाठी मी इथे हाफपेक्षा थोडासा जास्त असा गूळ घेतलेला आहे। अर्थात गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण आपण मेथांबा करायला घेऊया। तर सर्वात आधी आपण इथे 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। अगदीच जास्त तेल असं नाही लागत, 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकलं की बास होतं। तेल जे आहे ते इथे गरम झालेलं आहे। चला तर आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून मोहरी टाकून घेऊया। मोहरी थोडीशी तडतडू द्यायची। मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण हाफ टेबलस्पून जिरे टाकून घेऊया। याच टेबलस्पूनने मी मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत। 1 टेबलस्पून आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि हाफ टेबलस्पून जिरे। त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत 1 टेबलस्पून मेथी दाणे। मेथी दाणे टाकून झाले की मग लगेचच यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग आणि मग लगेचच यामध्ये आपण टाकूयात कैरीचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ते। मेथी दाणे टाकल्यावरती जास्त टाइम वेस्ट नाही घालवायचा, लगेचच ही प्रोसेस करायची, म्हणजे मग आपली फोडणी करपत नाही। हे छान असं मिक्स करून घेऊया। हिंग पण टाकायला विसरू नका, हिंगाचा स्वाद जो आहे तो मेथांबामध्ये खूप छान असा येतो। लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे। कैरी छान अशी फ्राय करायची आहे। एक 3 ते 4 मिनिटं कैरी जी आहे ती छान अशी फ्राय करून घ्यायची। एकदम छान सुगंध येतोय आत्ताच। तर आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी लो करूयात आणि आता यामध्ये टाकून घेऊयात हळद। तर मी इथे एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यासोबतच 2 टेबलस्पून लाल तिखट टाकूया। तर हे जे लाल तिखट आहे ते काश्मीरी लाल तिखट आहे, तिखट नाही आहे, फक्त कलर छान येतो। अगदी थोडंसं असं तिखटपणा त्याचा आहे, त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। मेथांबामध्ये तिखट असं लाल तिखट नाही वापरायचं, असं काश्मीरी लाल तिखटच वापरा कलरचं। मी आता हे छान असं फ्राय करूया अजून एकदा। आणि आता आपण यामध्ये गूळ टाकून घेऊयात। तर जेवढी कैरी आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ पाहिजे, तर मी ते हाफ कपपेक्षा थोडंसं जास्त असा गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आता लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळं छान असं शिजवून घ्यायचं आहे। गूळ जो आहे तो पूर्णपणे असा वितळला पाहिजे, मेल्ट झाला पाहिजे आणि त्या गुळाच्या ह्याच्यामध्येच, म्हणजे गूळ मेल्ट झाला की हे थोडंसं पातळ होतं, त्याच्यामध्येच आपल्याला कैरी जी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे।
मेथांबामध्ये कसं गोड, आंबट, तिखट, त्यानंतर मेथीदाण्याचा थोडासा कडूपणा, ह्या चारही चवी येतात. त्यामुळे खायला खूप छान असा पदार्थ तयार होतो. आणि खास करून उन्हाळ्यात हा मेथांबा खायला खूप मजा येते, कारण की कैऱ्या छान अशा मिळतात बाजारात, तर मग छान असा मेथांबा करून ठेवायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण थोडंसुद्धा पाणी नाही वापरलेलं आहे. हे असंच आपण शिजवणार आहोत. आता पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे अगदी तुम्ही जर का काचेच्या बरणीमध्ये छान असा स्टोअर करून ठेवला तर अगदी वर्षभरसुद्धा मेथांबा आपला छान असा टिकतो. तर तुम्ही इथे बघू शकता गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे. आता ह्याला आपण थोडंसं असं मिक्स करूया. आणि आता याच्यावरती झाकण झाकून 4 ते 5 मिनटं आपल्याला कैरी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा मध्ये मध्ये छान असं मिक्स करत राहा, जेणेकरून खाली लागू नये. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे. असं मधून थोडंसं आपण आता हे मिक्स करून घेऊया, जेणेकरून खाली लागणार नाही. तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो पूर्ण मेल्ट झालेला आहे. याच्यातच आपल्याला कैरी छान अशी शिजवून घ्यायची आहे. वाव, गूळ, कैरी, लाल तिखट, त्यानंतर मोहरी, आपली जी फोडणी आहे त्या सगळ्याचा सुगंध खूप छान येतोय. वाव, एकदम मस्त. अजून 4 ते 5 मिनटं म्हणजे एकूण आपल्याला कैरी जी आहे ती शिजवून घ्यायला 8 ते 9 मिनटं लागतातच. लो फ्लेमवरती छान अशी कैरी शिजवून घ्यायची. तर इथे मी 8 ते 9 मिनटं छान अशी कैरी शिजवून घेतलेली आहे. आणि कैरी शिजवल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ जे आहे ते कैरी थोडीशी शिजली गुळामध्ये की त्याच्यानंतर ॲड करायचं. त्यासोबतच कैरी जी आहे ती पण इथे शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, पहा कैरी पण शिजलेली आहे. तर इथे आपला मेथांबा तयार आहे. आणि तुम्हाला सांगते, जी कडू, गोड, आंबट, तिखट या चारही चव आहेत ना, त्याचा सुगंध इतका मस्त येतोय वाव, की कधी एकदा हा मेथांबा ट्राय करते असं झालंय. तर चला आधी आपण बाउलमध्ये छान असा सर्व करूया. तर इथे आपला मेथांबा तयार झालेला आहे. आणि वाव, सुगंध खूप छान येतोय आणि चवीलासुद्धा तितकाच मस्त झालेला आहे. तर ह्या मेथांबाची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. कसं आहे, आता मस्त अशा कैऱ्यांचे दिवस चालू आहेत, तर हा पदार्थ तर तुम्ही नक्कीच खायला पाहिजे. तुम्ही नक्की करून बघा, कसं होतं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.